त्रिपुरांतकारी भानु शशी भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिराहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। सुप्रभात मंडळी, अध्यात्म कुलिकातल्या चॅनल वरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमता वरिष्ठम वातात्मजं वानरयुद्ध मुख्यं श्रीरामधूतं शरणं प्रबद्धे श्रीरामधूतं शरणं प्रबद्धे। मित्रांनो, सुप्रभात। आज हनुमान जयंती आहे, त्यानिमित्त कसा योगायोग जुळून आहे बघा। मंगळवार आणि हनुमान जयंती खूप लोकांना माहित नाहीये की मारुतीचा जन्मवार हा मंगळवार आहे। लोक शनिवारच समजतात। शनिवारी मारुतीची करायची उपासना ही वेगळ्या प्रकारची। शनी पीडा परिहार होण्यासाठी मारुतीची पूजा त्या दिवशी करायला सांगितले, परंतु खरंच मारुतीचा जन्मवार हा मंगळवार आहे। मंगल को जन्मे मंगल ही करते मंगलमय भगवान। आपण जर जुनी मारुतीची सिरियल जी येत होती जय हनुमान, त्याच्यात जर बघितलं तर त्या गाण्यामध्ये सुद्धा ऐकायला मिळत होतं, पण खूप लोकांनाही माहिती नाही। तर आज हनुमान जयंतीच्या निमित्त ज्या लोकांना शनीची 7.5 चालू आहे किंवा शनीचा महादशा चालू आहे किंवा शनीची काही त्रास असतील तर आपण नक्कीच आज मारुतीची उपासना करा, मारुतीचं स्तोत्र पठण करा, हनुमान चालीसा किंवा रामरक्षा स्तोत्र वगैरे नक्की आपण करा। मारुतीच्या कृपेने सर्वांचे कल्याण होईल। आणि सध्या आपल्याला माहितीच आहे की रामनवमीच्या दिवशी मोठा उत्सव अयोध्येत झालेला आहे, प्रतिष्ठा झालेली आहे। त्या ठिकाणी परत हनुमान गडी म्हणून घेऊन तिथे सुद्धा रामनवमीच्या दिवशी मोठा उत्सव असतो आणि हनुमान जयंतीच्या दिवशी मोठा उत्सव असतो। तर त्यामुळे शक्यतो आपण मारुतीची उपासना आज नक्की करा। मारुतीचं किमान दर्शन घ्या। अश्वस्थ मारुती म्हणजे पिंपळाच्या झाडाखाली असलेल्या मारुतीला जास्त प्राधान्य या ठिकाणी असतं, तर त्या ठिकाणी त्याचं सुद्धा दर्शन घ्या। आजचे पंचांग आहे 23 एप्रिल 2024 मंगळवार, चैत्र मास शुक्ल पक्ष पौर्णिमा, त्याचबरोबर चित्रा नक्षत्र, वज्रयोग आणि विष्टीकरण। चला तर सुरू करूया दैनिक राशी भविष्याला। मेष राशी, आज आरोग्यासंबंधित कुठलीच तडजोड करायला जाऊ नका। आपल्याला जर आरोग्य बरं नसेल तर कुठल्याही मोठ्या कामाचं आयोजन नियोजन करू नका। आराम करा, उपचार करा, विश्रांती घ्या। वृषभ राशी, आज जोडीदाराच्या आरोग्याची काळजी आपल्याला सतावेल व त्यांची काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे। कदाचित त्यांच्या आरोग्यासंबंधित एखादी अडचण निर्माण होऊन आपल्याला त्यांच्यासाठी वेळ सुद्धा द्यावा लागेल। मिथुन राशी, आधी केलेले नियोजन पूर्व बचतीचा आज आपल्याला मोठा फायदा होणार आहे, त्यामुळे आलेले आर्थिक संकट सुद्धा आपल्याला टाळता येईल, टळेल। कर्क राशी, आज नवीन कुठल्या तरी सामाजिक संघटनेशी किंवा संघाशी आपण जोडले जाल, सामाजिक कार्यामध्ये आपण भाग घ्याल, सेवा कराल। सिंह राशी, आईच्या म्हणजे मातृच्या आरोग्याची काळजी आपल्याला सतावेल किंवा मातृतुल्य व्यक्तीच्या आरोग्याची काळजी सतावेल, त्यांना वेळ द्यावा, त्यांच्यासोबत थोडासा वेळ घालवा। कन्या राशी, नोकरीच्या शोधात जर आपण असाल तर आपल्याला मनाप्रमाणे नोकरी आज मिळू शकते। आपण विशेष प्रयत्न करा, नक्की लाभ होईल। तुळ राशी, आपण जर आधी एखाद्याचा विश्वासघात केला असेल किंवा त्यांच्या काही विश्वासघात संबंधित गोष्टी केल्या असतील तर आज त्याची तीच सेम परिस्थिती आज आपल्यावर येऊ शकते आणि आपल्याला त्याचं मोठे नुकसान होऊ शकते किंवा त्याचं प्रायश्चित्त सुद्धा आज भोगावं लागू शकतं। वृश्चिक राशी, नोकरीत वृद्धीचा विचार असेल किंवा नोकरीत आपल्याला बदली करून घ्यायची असेल तर थोडं थांबा, गडबड करू नका। त्या संबंधित व्यक्तींचा सल्ला घ्या, त्यानुसारच आपण कामे करा, अन्यथा आपल्याला नुकसान होऊ शकते। धनुराशी, मनातील गुपित एखाद्याकडे बोलताना विचारपूर्वक बोला, व्यक्ती पाहून विचार मांडा, व्यक्त व्हा, अन्यथा आपल्याला त्याचा मानसिक त्रास होऊ शकतो। मकर राशी, आज उत्साही असाल, उत्साहपूर्वक सर्व कामे कराल। कुंभ राशी, ज्यांना आपले विचार पटत नाही किंवा आपले एखाद्याशी जुळत नाहीत, संबंध त्यांच्याशी जास्त ठेवू नका, वादविवाद करू नका।
मीन राशी जोडीदाराबरोबर आपण आज बाहेर फिरायला जाल, त्यांच्याबरोबर मोठी खरेदी कराल, मोठी खरेदी मनाप्रमाणे करता येईल. आजचा दिवस 12 राशींच्या लोकांना शुभकारी हितकारी ठरो. चला तर उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी ह्याच वेळी. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.